नमस्कार, दिग्विजय इन्व्हेस्टमेंटमध्ये आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका नवीन कंपनीच्या IPO संदर्भातील माहिती। चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत शेअर करा व व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया या कंपनीचा IPO आजपासून बाजारामध्ये आलेला आहे। तर आज आपण या कंपनीच्या IPO संदर्भातील माहिती थोडक्यात बघूया। तर LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया या कंपनीचा IPO ची डेट आहे साधारणतः 7 ऑक्टोबर, म्हणजे आजच्यापासून ते 9 तारखेपर्यंत हा IPO खुला असणार आहे अप्लाय करण्यासाठी। फेस व्हॅल्यू आहे या IPO च्या शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये पर शेअर आणि इश्यू प्राइस म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असते ती इश्यू प्राइस आहे। इश्यू प्राइस मध्ये आपल्याला मिळणारी प्राइस आहे ते 1080 ते साधारणतः 1140 या दरम्यान आपण इश्यू प्राइस साठी अप्लाय करू शकतो। पण नेहमी IPO मध्ये अप्लाय करताना साधारणतः कट ऑफ प्राइसला म्हणजे जास्तीत जास्त प्राइसलाच आपण अप्लाय करायचं आहे। लॉटची साईज बघितलं तर एका लॉट मध्ये 13 शेअर्स आहेत। रिटेल इन्व्हेस्टर कमीत कमी एका लॉट साठी तरी अप्लाय करावं लागतं, तर 13 शेअर्स साठी आपण कमीत कमी अप्लाय करायचं आहे। या IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे। या IPO मधून जी येणारी रक्कम आहे ती रक्कम कंपनीकडे जाणार नसून ती रक्कम ही जुन्या गुंतवणूकदारांकडे जाणार आहे। ऑफर फॉर सेल असल्यामुळे जुने गुंतवणूकदार कंपनीतले आपले शेअर्स विकणार आहेत, त्यामुळे या IPO मधून जी जमा होणारी रक्कम आहे ती कंपनीतील जुन्या गुंतवणूकदारांकडे जाणार आहे। इश्यूची साईज आहे, टोटल इश्यू साईज बघायला गेले तर 11,607 कोटीचा हा इश्यू आहे। तसं पाहिलं तर 11,607 कोटीचा इश्यू म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरचा इश्यू आहे। डिस्काउंट यामध्ये रिटेल साठी कोणताही डिस्काउंट नाहीये, पण जर तुम्ही LG कंपनीचे जर एम्प्लॉय असाल तर त्या एम्प्लॉय साठी साधारणतः कंपनीने 108 रुपयांचा डिस्काउंट ठेवलेला आहे। आता ह्या IPOच्या काही महत्त्वपूर्ण तारखा बघूया आपण, कुठल्या कुठल्या तारखाला काय काय आहे ते। ओपन डेट आहे, हा इश्यू ओपन होणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्यापासून ओपन झालेला आहे, 7 ऑक्टोबर पासून ओपन झालेला आहे आणि क्लोज डेट आहे म्हणजे इश्यू बंद होणारी डेट आहे 9 ऑक्टोबर। हा टेंटेटिव्ह अलॉटमेंट डेट आहे याची 10 ऑक्टोबर म्हणजे शुक्रवारी अलॉट होतील शेअर्स याचे। रिफंडची तारीख आहे 13 ऑक्टोबर म्हणजे 13 ऑक्टोबरला जर आपल्याला IPO नाही मिळाला तर आपले पैसे रिफंड होणार आहेत आणि शेअर्स जे मिळणार आहेत ते 13 ऑक्टोबरला आपल्या डीमॅट अकाउंट वरती ते शेअर्स क्रेडिट होणार आहेत। यानंतर या IPO ची लिस्टिंग डेट आहे साधारणतः 14 ऑक्टोबर। 14 ऑक्टोबरला हा IPO मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे। यानंतर रिटेल इन्व्हेस्टर साधारणतः एक लॉट साठी कमीत कमी एक लॉट साठी अप्लाय करू शकतात। यामध्ये 13 शेअर्स आहेत आणि गुंतवणुकीची रक्कम असणार आहे 14,820 रुपये। त्यानंतर रिटेल इन्व्हेस्टर जास्तीत जास्त 13 लॉट साठी अप्लाय करू शकतात, म्हणजेच 169 शेअर्स साठी अप्लाय करू शकतात। तर ही रक्कम असणार आहे 1,92,660। त्याच्यानंतर दुसरी कॅटेगरी येते ती म्हणजे स्मॉल HNI कॅटेगरी। स्मॉल HNI कॅटेगरी मधले इन्व्हेस्टर कमीत कमी 14 लॉट साठी अप्लाय करू शकतात, म्हणजेच 182 शेअर्स साठी अप्लाय करू शकतात। तर ती रक्कम आहे 2,07,480 रुपयासाठी स्मॉल HNI मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकतात। त्यानंतर स्मॉल HNI मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट 67 लॉट साठी करू शकतात, तर 871 शेअर असतात त्याच्यामध्ये। तर ती अमाउंट आहे 9,92,940 रुपये एवढ्यापर्यंत स्मॉल HNI इन्व्हेस्ट करू शकतात। बिग HNI कॅटेगरी मधले इन्व्हेस्टर साधारणतः 68 लॉट पासून म्हणजेच कमीत कमी बिग HNI ला कमीत कमी 884 शेअर मध्ये अप्लाय करावं लागणार आहे। तर ते इन्व्हेस्टमेंट होती त्याची 10,07,660 रुपये एवढ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे। साधारणतः प्रमोटरचं होल्डिंग ह्याच्यामध्ये 100% होतं। आता इश्यू साईज आल्यानंतर म्हणजेच कंपनी मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर प्रमोटरचं होल्डिंग हे 85% वरती राहणार आहे। कंपनीमध्ये प्रमोटरचं होल्डिंग 85% वरती असणार आहे। तर ह्याच्यामध्ये शेअर आहेत ते NII साठी आहेत 21%, रिटेल साठी साधारणतः 49% आहे, एम्प्लॉई साठी 0.3% हा राखीव ठेवलेला आहे इश्यू। ह्याच्यामध्ये जर अजून माहिती जर ह्याच्या संदर्भातली बघायचं झालं तर ह्या IPO तसा बघितलं तर चांगला आहे, कारण इश्यू साईज मोठा आहे, अलॉटमेंटचे चान्सेस जास्त आहेत। इश्यू साईज मोठा असला की जेवढे लोक अप्लाय करतात त्यांना अलॉटमेंट होण्याची शक्यता जास्त असते।
आता ह्या आयपीओ मध्ये अप्लाय करावं की न करावं, तर त्यासाठीचे काही पॅरामीटर्स असतात. जर आपला आयपीओ मध्ये साधारणतः कोण कोण गुंतवणूकदार असे असतात की ते लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करतात, काही गुंतवणूकदार असतात की लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतात. जर लिस्टिंग गेनसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर साधारणतः मिनिमम 10 ते 15% पेक्षा जर लिस्टिंग गेन्स दिसत असतील किंवा ग्रे मार्केट प्रीमियम दिसत असेल तर आपण त्या आयपीओ मध्ये साधारणतः अप्लाय करतो. आणि लॉंग टर्म साठी असेल तर कंपनीचे फंडामेंटल्स चेक करावे लागतात. तर आता एलजी कंपनीचं जर बघायचं झालं, एलजी म्हणजे काय, लाईफ इज गुड, ही कंपनी चांगलीच आहे. तसं पाहता हिच्या कॉम्पिटिटर प्लेयर मध्ये बघितलं तर ही एलजी कंपनी ही एक टॉप मोस्ट कंपनी आहे. 28 वर्षापासूनची कंपनी, 28 वर्षापासून जवळजवळ ह्या कंपनीला अनुभव आहे आपल्या मार्केटचा, इंडियन मार्केटचा 28 वर्षापासून आहे इंडियन मार्केटमध्ये ही कंपनी. त्यामुळे ही ओव्हरऑल गुंतवणुकीच्या दृष्टीने सुद्धा ही कंपनी चांगली आहे. आणि ह्याचा ग्रे मार्केट प्रीमियम बघितलं तर आजच्या तारखेला ह्या आयपीओचा किंवा ह्या कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम 28% पेक्षा जास्त आहे. 28 साधारणतः सुरुवातीला ज्यावेळी आयपीओ लॉन्च लिस्ट झाला होता किंवा त्याची डेट आली होती टेंटेटिव्ह, तर तेव्हापासून साधारणतः हा लिस्टिंग गेन वाढतच आहे. ग्रे मार्केट प्रीमियम जो आहे तो सातत्याने वाढतो आहे, 12% पासून ते 28% पर्यंत. आजच्या डेटचं जर बघितलं तर ग्रे मार्केट प्रीमियम 28% पेक्षा जास्त दिसतो आहे. त्यामुळं निश्चितच आपण लिस्टिंग गेन साठी सुद्धा या आयपीओ मध्ये अप्लाय करू शकता किंवा लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह असेल तर तरी सुद्धा आपण गुंतवणूक म्हणून पण ह्या आयपीओ मध्ये अप्लाय करू शकता. यामध्ये जो व्हिडिओ मध्ये आपण जो सांगितलेला आहे तो व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. गुंतवणुकीची कोणत्याही प्रकारची सल्ला नाही. गुंतवणूक करण्यासाठी आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच गुंतवणूक करावी. या आयपीओ मध्ये, या जो व्हिडिओ मध्ये कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक करण्यासंदर्भातील सल्ला देण्यात आलेला नाही. निर्णय घेताना आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर घ्यायचा आहे किंवा आपल्या गुंतवणूक सल्लागाराला विचारून मगच या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची किंवा नाही हे आपण स्वतः ठरवायचं आहे. कोणत्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये गुंतवणुकीचा ऍडवाइस देण्यात येत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.